नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सगळ्या घरात रडारड सुरू आहे. एकीकडे पार्थ काव्याला म्हणतोय, काव्या, आपण कुठेही गेलो ना की लोक आपल्याला म्हणतील, हे बघा मुन्नूची आई, ते बघा मुन्नूचे बाबा, मी बाबा होणार, तुम्ही आई होणार, आपल्या दोघांना आता नवीन ओळख मिळणार आहे. पार्थचं बोलणं काव्या खूप हळवी होऊन ऐकत असते. कदाचित तिला ही नवी ओळखच नकोय, तिला IAS ऑफिसर म्हणूनच ती नवी ओळख हवी आहे. तर तिकडं जीवा जिन्यात तोंड पाडून बसलेला असतो. मानिनी मागून येते आणि आता जीवा मानिनीला म्हणतो, मला ना देवाचा खेळच कळत नाहीये गाई. आता तेवढ्यात तिथं मागून नंदिनी पण येते आणि ती उभं राहून सगळ्या गप्पा ऐकू लागते. जीवा म्हणतो, एखाद्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असते, देव त्यालाच का बरा हा फाटका पदर देत असावा. आम्हाला खरंच मूल हवंय. कदाचित जीवाचं बोलणं ऐकून परत नंदिनी भरकटलेले निर्णय घेईल. ती जीवाला दुसरं लग्न करायला पण तयार करेल आणि नेमकं लग्नाच्या दिवशी कळेल की ती प्रेग्नेंट आहे ते. नाहीतर असं होईल की काव्य तिचं बाळ द्यायची तयारी दाखवल आणि बाळ झाल्यावर तिचं प्रेम बाळासाठी वाढेल आणि कदाचित तिला तिचं बाळ नंदिनीला देऊच वाटणार नाही. पण यातलं नेमकं काय होईल आणि जे तुम्हाला पाहायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.